थोडं काही सांगायचं आहे. लेख 20. शब्द. प्रयत्न शब्दांना बांधण्याचा होता, भावनांना कैद करण्याचा नव्हता. प्रयत्न शब्दांना बांधण्याचा होता, भावनांना कैद करण्याचा नव्हता. शब्दांचा पसारा मांडणं सोपं असतं, विचारांचा पसारा फुलवणं कुठं सोपं असतं. वेदनेची भाषा शब्दात नच सामावते, वेदनेची भाषा शब्दात नच सामावते. तळमळीचा अर्थ शब्दांपलीकडचा असतो, तळमळीचा अर्थ शब्दांच्या पलीकडचा असतो. उत्कट भावनांचा फवारा शब्दांनाही उंच उडवतो, उत्कट भावनांचा फवारा शब्दांनाही उंच उडवतो. मुसळधार पाऊस शब्दांनाही वाहून नेतो, मुसळधार पाऊस शब्दांनाही वाहून नेतो. काटा रुतला की सहज अश्रू ठिबकतात, काटा रुतला की अश्रू सहज ठिबकतात. कळा लागल्या की सहज शब्द अंकुरतात, कळा लागल्या की शब्द सहज अंकुरतात. गंध स्पर्श दृश्य सारेच शब्दांच्या पलीकडचे असते, गंध स्पर्श दृश्य सारे शब्दांच्या पलीकडचे असते. इंद्रधनुची कमान म्हणूनच आकाश शोभा असते, इंद्रधनुची कमान म्हणूनच आकाश शोभा असते. शब्दांचा वापर जपून करावा. शब्द तलवारीहूनही धारदार असतात, पण मेणाहूनही मऊ, लोण्याहूनही स्निग्ध असतात. पाण्याप्रमाणे ओलावा निर्माण करतात. शब्दांचे वर्णन लाखो विशेषणाने करता येईल. विशेषण म्हणण्यापेक्षा त्याचा उपयोग करून आपण काय काय साध्य करू शकतो? खूप काही. व्यक्ती स्तुती का करते? आपण परमेश्वराची आरती का करतो? परमेश्वराचे गुणगान करतो का बरं? तर प्रसन्न करून घेण्यासाठी. मग माणसामध्ये प्रेम निर्माण करते ते शब्द. प्रेमाने बोला प्रेम. शब्द जखमा करतात, शब्द टोचतात, शब्द घर करतात, शब्द मनाला छळतात, शब्द समोरच्याला प्रवृत्त करतात, शब्द समोरच्याला प्रेरणा देतात, शब्द रागही उत्पन्न करतात, आपल्याबद्दल असूया निर्माण करतात. शब्द काय करत नाही? काहीही करू शकतात. जगात अनेक साहित्यिक अजरामर झाले. कशाच्या जोरावर? शेवटी शब्दांच्या योग्य मांडणीवरच ना. कवीचा मोठेपणा पहा, विनोद पहा, महाकाव्य पहा, विडंबन पहा, अभंग वाचा, पोथी वाचा, सारं काही बाराखडीचे भाव. शब्दाने जसे अजरामर साहित्य जगभर निर्माण केले, अगदी तसंच जगभर भाषा, माणसं माणसांना जोडण्याचं शब्दच तर काम करतात. पूल बांधणे हे काम शब्दच करतात. दोन संस्कृती जोडणं, दोन जीवांचं मिलन यांच्यात शब्द महत्वाची भूमिका बजावतात. शब्दांचे महत्व अवर्णनीय आहे. शब्दांचे गुणगान गावे तेवढे थोडेच आहे, पण हे शब्द बंदुकीप्रमाणे कधी कधी जीवनात वादळ निर्माण करतात. जीवनाचं दुसरं नाव अडचण, तडजोड. या प्रत्येक ठिकाणी शब्दच असतात. कुठे अडचण तर कुठे तडजोड. म्हणून भारतीय संस्कृतीत शब्दांना खूप महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. पहिला शब्द आईपासून सुरू होतो, ज्ञानापर्यंत संपतो. आई आणि ज्ञान सारं फार सोपं, पण फारच कठीण सुद्धा आहे. शब्द जपून वापरायचे, शब्द जोखून वापरायचे. शब्द वापर करण्यापूर्वी विचार करायचा. शब्द चिंतनातून यावा, शब्द सत्संगातून यावा, शब्द पुण्याईच्या संचयातून यावा, शब्द दुसऱ्याला ओलावा द्यावा, शब्द समोरच्याला समाधान द्यावा. गोडी असावी, विष नसावी. शब्द दुधारी असतात, दुःख देतात, दुःख घेतात. प्रत्येक कृतीला प्रतिकृती असते, तसंच शब्दांचं असतं. शब्दांनी देता येतं, ओंजळ भरून घेताही येतं, ओंजळ भरून देताही येतं. ओंजळ भरून घ्यावे, देत राहावे. शब्द सुमनाने. शब्द सुमने मुबलक, शब्द सुमने मुबलक अबलक. अगदी जसं दौडावं तसे ते दौडतात. प्रेमानं प्रेमानं प्रेमानं. सोने संपत्ती यांना माती समान मानणारे अनेक संत आहेत. शब्दांना धनरत्न मानतात. यातच खऱ्या अर्थानं शब्दांचं महात्म्य आलं आहे. आई या शब्दाची जादू काय बरं सांगावी? प्रत्येक शब्द हा एक ग्रंथ असतो. देव, माणूस, अमृत, पृथ्वी, सूर्य, तारे, आकाश, अनंत, ब्रह्मांड कोणतीही बाराखडी असते, किंवा जगातील ब्रह्मांडातील कोणत्याही भाषेचे शब्द असो, तो सागराचा घेतलेला एक थेंब जसा सागराचा अंश, तसा शब्द ही मानवी जीवनाचा एक पैलू, एक महाकाव्य असते.
खूप मोठा अर्थ त्यात सामावलेला असतो. म्हणूनच मानवी जीवन मौनातून, समाधीतून विचाराकडे, विचारातून अक्षराकडे आणि मग शब्दांकडे जाते. माणूस असाच घडतो. त्यामध्ये शब्दांचं मूळ अनंत आहे. पहिला शब्द आ, दुसरा शब्द ई, आयुष्यभर आई. पहिला शब्द आ, दुसरा शब्द ई, आयुष्यभर आई. हृदयातून धडकत राहतो, मनातून गुंजत राहतो. हृदयातून धडकत राहतो, मनातून गुंजत राहतो. आई शब्दाचे बीज रुजते, जीवन वृक्ष वाढत राहतो. आई शब्दाचे बीज रुजते, जीवन वृक्ष वाढत राहतो. शुद्ध बीज आईचे, पवित्र जीवन माणुसकीचे. शुद्ध बीज आईचे, पवित्र जीवन माणुसकीचे. पहिला शब्द आ, दुसरा शब्द ई, आयुष्यभर आई. शब्दाची तुलना तलवारीशी केली आहे. लेखणीची ताकद, धारही तलवारीपेक्षा धारदार असते. म्हणूनच शब्द सामर्थ्य पृथ्वी तलावरती मानवी जीवनाला भारून टाकतात. भारतीय संस्कृतीमध्ये जसे गीता, रामायण, महाभारत, तसेच मुस्लिम संस्कृतीमध्ये कुराण, ख्रिश्चन बांधवांमध्ये बायबल, अनेक शब्दांचे सामर्थ्य या धर्मग्रंथातून विश्वात प्रकट रूपात आपणास मानवी मूल्यांमधून दिसते. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे 300-400 वर्षापर्यंत साहित्यिकांच्या लेखणीतून अनेक सामाजिक क्रांतीची बीज रोवली गेली. भारतातही स्वातंत्र्य काळात अनेक कवी, नाटककार, शाहीर, साहित्यिक यांनी शब्दांच्या माध्यमातून, सामर्थ्यातून क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी यांना ते बळ दिले, प्रेरणा सुद्धा दिली. शब्द खरंच जडत्व धारण करीत असतात. म्हणूनच ते टेपमध्ये विद्युत तरंग लहरीमधून आपणास पुन्हा पुन्हा ऐकता येतात. शब्दांचे महाकाव्य असो, शब्दांचे अमरत्व असो, मानवी जीवनाचे ते अविभाज्य घटक आहेत. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार. आपणास लेख आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा. श्रीकांत मोरे यांचा फोन नंबर आहे 70 20 6 00 024.